मुलीचं महत्त्व काय असतं ते पुढं जाऊन मला तर कळालं, तुम्हाला पण कळेलच पुढं काय असतं ते, कसं असते ते. कारण की मुली असतात ना, ते खरंच खूप नशीबवान असतात आणि जे ते समजून पण घेतात. लहानपणीपासूनच असं काही करत असेल ना, आई एकदम असं फ्रीमध्ये राहते आणि मुलींना फ्रेंड होऊन राहते, असं असं तरी मला वाटतं आहे. कारण की मुलींना आपण समजून घेतलं तर तिने आपल्याला समजून घेतं, असं मला तर वाटतं. तर इथं मला सकाळचे रुटीन चालू झालं, ते अंघोळ केले, टिकली आणि थोडंसं केलं, म्हणजे फेरे लावली वगैरे लावलं. लगेच बाहेर कामाला आले. धुणं धुवून ठेवले होते, सकाळीच पाणी आलं होतं आमच्या इकडं, म्हणजे धुणं धुवून ठेवले होते. झाडू वगैरे मारलं अंगणमध्ये. मग अहोनी बिस्किट आणि खारी आणलं होतं. काल मेहंदी लावलं होतं, ते आज केस धुतला होता, तर केस एकदम सॉफ्ट झालेले होते. हे बघा मुलीचं महत्त्व. मी सगळं काम आवरूसपत्र माझी लेक ना मस्त असं मला गरम गरम चहा देत होती, चहा बनवत होती. मी म्हटलं, मम्मी मी बनवू का चहा? तर ठीक आहे बघू म्हटलं. आणि चहा हो खरंच एक नंबर चहा बनवली होती तिनं. सगळं गूळ साखर पावडर व्यवस्थितच झाला होता. मला विचारत होती कसं झाले, तर एकदम छान झाला होता. हे आहे मुलीचं प्रेम, हे आहे मुलीचं महत्त्व काय असतं ते. कधीतरी आपण थोडंफार जरी आपल्याला हातभार लागला ना, मुलीची आपल्याला किंमत कळू शकते. तर इथं सगळं झालं, तर लगेच मी स्वयंपाकाची तयारी केली. पहिल्यांदा केस बांधून घेतला. एक जरी केस भाजीमध्ये आलं तर कोणच जेवण करत नाही, अर्ध्या ताटावरनं उठून सोडतं. म्हटलं पहिला केस बांधला, वर टांगलं, आता फॅनशिवाय तर कुठलंच काम होत नाही. ते तिथं हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलं, फॅन लावून घेतलं. मग नंतर भाजी कापायला घेतला. आज बनवायची होती फ्रेश अशी कांद्याची पाच, काल बाजारमधून घेऊन आले होते. तर छानच होतं, अजून हिरवंगार होतं. तेच पहिल्यांदा करावं म्हटलं. मेथीची पण होती, पण मेथीचं तर सारखं खातोय म्हणून मेथीचं काय बनवलं नाही. तांदळाची पात बनवलं कांद्याची पात बनवली होती. हरभऱ्याची डाळ घालून मस्त हिरव्या मिरची लसणाची फोडणी दिली होतं, छान येतं. आणि भाजीला आमटीसाठी वांगं बनवलं होतं. तर इथं मस्त भरून वांगं बनवलं होतं आणि कांद्याचं पात वांगी असं काही बेत होता आजचा. मस्त टम्म फुगलेली चपाती पण बनवून घेतलं. सगळं आज दुपार झालेच होते स्वयंपाकाला म्हटलं, तर सगळं पटपट आवरून घ्यायचं. तर आजचं जेवण असं काही होतं, ताक, कांद्याचं पात, वांगी, चपाती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.